आहेत ज्याच्यावर आपण रोज उभे असतो. हो. पायाची त्वचा जर बघितलीस तर काही पेशंट्स आहेत की पूर्ण पापुद्रे निघतात उष्णतेमुळे, इतके खवले असतात की त्यांना चालता येत. अशा वेळी श्रेष्ठ औषध काय तर तुपानी केलेलं अभ्यंग, पादाभ्यंग. बरेच ठिकाणी सगळेजण आता करतात, सगळ्यांना माहित असतं की कास्याची वाटी असते त्यांनी पाय घासायचे. पण लॉजिक काय आहे तर ती उष्णता खेचून घेतं. जेवढी उष्णता अधिक तेवढं ते खाली काळं पायाला जास्त झालेलं दिसतं. ती शरीरातनं उष्णता सगळी तिथनं बाहेर टाकली जाते. दुसरी पायाची काळजी घ्यायची महत्वाची गोष्ट म्हणजे खडे मीठ असतं बघ, एप्सम सॉल्ट, गरम पाणी करायचं आणि त्याच्यात पाय बुडवून ठेवायचे की पायाची त्वचा आपोआप आपली चांगली व्हायला मदत होते. पण सगळ्यात ह्याचं लॉजिक काय तर आपण जेव्हा उभं राहतो ना तेव्हा रक्तपुरवठा कुठे जातो, सगळा पायाकडनं तो डोक्याकडे जात असतो. आणि मग आपल्याला कधी कधी असं वाटतं की व्हेरिकोज वेन्स येत आहेत का, म्हणजे हा एक त्वचा विकारच झाला ना, रक्त आणि त्वचा विकार. किंवा पायाला काही फोड येत आहेत का. मग अशा वेळी तुम्ही पायांची रोज काळजी घेतली तर सकाळी उठल्यावर टाच का दुखेल, लक्षात म्हणजे जे दोष त्वचेमध्ये साठून राहतात आणि मग तुम्हाला तिथे त्रास होतो तो तुम्हाला होणार नाही. त्यासाठी गरम पाण्यात पाय बुडवून ठेवणं हे एक तुमचं रिच्युअल झालं पाहिजे की घरी आल्यावर एका टबामध्ये गरम पाणी घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि त्याच्यात पाय बुडवून ठेवायचे.